बातमी आहे नागपूरमधली, कारण नागपूरमधल्या 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधली संचारबंदी आता हटवण्यात आली आहे। यामध्ये पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या 5 पोलीस ठाण्याच्या हद्दींचा समावेश आहे। गणेशपेठ, तहसील, कोतवाली आणि यशोधरा नगरमध्ये सध्या संचारबंदी कायम आहे। या ठिकाणी संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत काही ठिकाणी शिथिलता देण्यात आली, तर रात्री 10च्या नंतर या हद्दीमध्ये संचारबंदी कायम असेल। तुषार कोळे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। तुषार, काल खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये होते। त्यांनी पोलीस आयुक्तांकडून एकूणच नागपूरमधल्या या तणावग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर काही भागामधली संचारबंदी कायम आहे, काही ठिकाणी अंशतः हटवण्यात आली आहे। सध्याचं काय चित्र आहे? तर आपण सध्याचं नागपूरचं चित्र बघायचं झालं तर 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हणजे गणेशपेठ, कोतवाली, तहसील आणि यशोधरा नगर या 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या संचारबंदी पाहायला मिळत आहे। सध्या मी नागपूरच्या महाल भागातील शिवाजी पुतळा चौकामध्ये आहे। या भागामध्ये देखील आपल्याला संचारबंदी पाहायला मिळत आहे। इथे गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनची हद्द आहे आणि या हद्दीमध्ये जर काही चित्र बघितलं तर निश्चितच तणावपूर्वक शांतता आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूर पोलिसांचा जो नवीन आदेश आला त्यामध्ये 5 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी पूर्णतः काढण्यात आलेली आहे। म्हणजे जेव्हा सोमवारला हिंसाचार सुरू झाला त्या सुरुवातीला 11 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी होती, त्यानंतर 2 पोलीस स्टेशन हद्दीमधली संचारबंदी उठवण्यात आलेली होती आणि नंतर काल आता 5 पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत 7 पोलीस स्टेशन हद्दीतली संचारबंदी उठवण्यात आलेली आहे आणि फक्त 4 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाची गोष्ट की संचारबंदी हद्दीमध्ये पूर्णतः जे बाजारपेठ आहे त्या बंद आहे, सरकारी आस्थापन असेल, खाजगी आस्थापन असेल ते देखील पूर्णतः बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की ज्या भागामध्ये संचारबंदी आहे त्या भागामध्ये सायंकाळी 7 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे। त्यामुळे काही नागरिकांना जर का आता रमजानचा महिना सुरू आहे, सणासुदीचे दिवस आहे, त्यामुळे अत्यावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी थोडेफार दिलासा मिळावा यासाठी ती संचारबंदीमध्ये ढील देण्यात आलेली आहे। मात्र ज्या संवेदनशील भाग आहे तिथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। SRPFच्या तुकड्या तिथे तैनात करण्यात आलेल्या आहे। सोबतच नागपूर पोलिसांच्या पथकं देखील तिथे तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नागपूरची सध्याची परिस्थिती पूर्णतः नागपूर पोलिसांच्या नियंत्रणामध्ये आहे। मात्र कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी नागपूर पोलिसांकडून घेतली जात आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। काही प्रमाणात त्यांनी पोलिसांचे कान देखील टोचले, कारण की सोमवारच्या हिंसाचारच्या वेळेला दुपारला जी घटना घडली त्यानंतर सायंकाळला हिंसाचार झाला, तर मधल्या 4 ते 5 तासामध्ये सोशल मीडिया ट्रॅक करायला नागपूर पोलीस अपयशी ठरले होते। याबद्दल थोडं फडणवीसांनी नाराजी देखील व्यक्त केली आणि आपसात समन्वय ठेवून काम करा अशा प्रकारच्या सूचना देखील केलेल्या आहे। असा प्रकार पुढे घडणार नाही आणि कुठे हिंसा झाली तर तात्काळ कारवाई करावी, क्विक ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे अशा देखील सूचना फडणवीसांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच आता सध्या तरी नागपूरमध्ये आपल्याला तणावपूर्वक शांतता पाहायला मिळत आहे। अगदी तुषार, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।